ऑफिसच्या इथे आलोय मम्मी आणि पूजाला घेऊन. मी आता हेअरकट करायला, तर तुम्हाला तिथे भेटतो डायरेक्ट. ब्लॉग एडिटला लावलेला आहे. आमचे 2 कामगार काम करतायत. रेमा स्टेरिओ सारखं दिसतंय. मी घरी आलो. आज पण मी घाई गडबडीतच आहे, पण आत्ता मी प्रोटीन पिऊन जाणार. आता वाजलेत 4:20. पटकन प्रोटीन पितो, मग नंतर परत ऑफिसला जायचं आहे. मम्मी आणि पूजाला घेऊन इकडे रिटर्न यायचं आहे. मग मी जिमला जाणार आणि मग काही प्लॅन असेल तर पुढचं बाहेर जायचं. अदरवाईज कामच आहे. बट आत्ता सध्या घाई गडबडीत आहे, सो पटकन वे प्रोटीन पितो आणि मग निघतो. वे प्रोटीन तर प्यायलोच, त्यासोबत 2 चिकू पण प्यायलो. चिकू पण खाल्ले. हॅलो, येऊ का घ्यायला? ठीक आहे, आलो. तर या दोघींना घेऊन इथं परत ड्रॉप करतो यश म्हात्रे पिक अँड ड्रॉप सर्व्हिसने, आणि मग जिमला पोचता 5 वाजलेत. 5 पण नाही, 5:20. फटाफट वर्कआउट करून निघायला लागेल, कारण अप्पर मारायचं आहे आज. आणि अप्परच्या दिवशी ना थोडा टाईम लागतो, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं वर्कआउटवाल्या व्हिडिओमध्ये. बघितली नसेल तर इथे कुठेतरी येईल, तर बघून घ्या. भावांनो, आज जे प्रत्येक जिमला वर्कआउट करणारा किंवा जिममध्ये कोच किंवा ट्रेनर असणारा जे ड्रीम करतो, ते झालं माझ्यासोबत. आत्ता एकाने बाहेर विचारलं की आप इस जिम में ट्रेनर हो क्या? तर पहिले जर मी विचारलं क्यों, तर तो बोलला नहीं आप ऐसा लग रहा है ट्रेन. और मुझे एक्चुअली पूछने का भी था क्या मतलब इधर फीस क्या रहता है ट्रेनिंग का, जिम का. तर मी खुश झालो, कारण कसं आहे की आता मी तर आहे 4 वर्ष तर एक्सपिरियन्स आहे मला फिटनेस कोचिंगचा. ट्रेनिंगचा नाही, ऑल्दो मी ट्रेनिंग रेअरली देतो. दरवर्षी एखादा क्लायंट असतो माझा. पण माझं नाव किंवा थोडीफार जी ओळख आहे ती कशामुळे की माझं जे क्रेडिबिलिटी आहे, जे नॉलेज आहे, जे रिझल्ट्स आहेत, त्यामुळे. नॉट बिकॉज ऑफ माय फिजिक. बिकॉज माझी फिजिक, आय एम व्हेरी कॉन्फिडंट इन सेईंग दॅट की माझी फिजिक खूप लीन आहे आणि माझी फिजिक लीनच राहणार आहे. कारण मी आयुष्याचे 20 वर्ष लठ्ठपणात घालवले, सो मला लीनच राहायचं आहे फॉर मोस्ट ऑफ माय लाईफ. पण जेव्हा कोणी असं फिजिक आणि तो माझ्या आर्म्सकडे बघत होता, आज तर मी आर्म्स ट्रेन पण नाही केले. सो इट्स अ प्राऊड फिलिंग फॉर मी. त्यांनी शेवटी फीज विचारले मला आणि कसं काय ते जिमचं. मी त्याला नीट चांगला फीडबॅक दिला. तिकडच्या ट्रेनर्सचं सुद्धा तसं आहे तसा फीडबॅक दिला. सो आय होप तो जिम जॉईन करेल, बिकॉज वी ॲज अ फिटनेस कम्युनिटी नीड टू ॲड मोर अँड मोर पीपल इन टू अवर कम्युनिटी, सो दॅट फिट लोक राहत जातील, हेल्थवर लोक लक्ष देत जातील. बट मला तर भाई जाम भारी वाटते. मेड माय डे. तर मित्रांनो, रेडी आहे मी आणि आता निघूया आपण. एकेकाला घ्यायचं आहे. मी एकदम छावा दिसतोय. हे बघा, ब्ल्यू डेनिम एकदम मोनोक्रोम आउटफिट केलंय आणि हेअरकट तर एकदम तुमचा भाऊ एकदम हँडसॉम. फर्स्ट टाइम मी मित्रांमध्ये व्लॉग करणार आहे, सो थोडंसं का होईना ऑकवर्ड आहे. ठीक आहे, सह लेंगे थोडा, डर के आगे जीते. हा बघा आपला फर्स्ट मेंबर. दिसते का? हा दिसते. हा, ही तू आहे का? पुढे आहे. हाय, ही श्वेताली. जी खरं बोलून आले, एकदम खरं बोलून. आता एक करून पुढचा मेंबर दाखवतो. काल मी तुम्हाला बोललेलो की कुठेतरी जाणार आहे आणि मग नाही गेलो, प्लॅन कॅन्सल झाला. तो हिच्यामुळे झाला. हा, आता दिसते ना. मी खूप लेट झाली होती पुण्यातून. सेकंड मेंबर रेयान फायनली आलाय. आता तिसऱ्या मेंबरला घ्यायला चाललोय, ज्याला 5 मिनिटं अगोदर मी सांगितलं की तो आलाय करून. तर तो हायवेवर उभा आहे, तर बघू आता काय बोलतोय. अंकल हॅलो. तो हा चौथा मेंबर. गिऱ्याखाली शूज येतात का तिथे? माझा भाऊ डेली बघतो, टीव्हीवर बघतो. ते पण केले. मला तिथे 2 ते 3 व्ह्यूज येतात टीव्ही वाले, ते तुझेच असतात बहुतेक. उधर आता है टीवी से कितने जन देख रहे, ये मोबाइल से कितने जन देख रहे, लैपटॉप या डेस्कटॉप से कितने जन देख रहे. फ्रिज से भी देखते हैं लोग, मेरे नहीं देखते, लेकिन ये स्मार्ट फ्रिज करके आता है सैमसंग का, उसमें भी लोग देखते हैं कुछ. तो अगर उससे किसी ने देखा तो वो भी उसमें लिख के आता है. वाइपर लगाता ही नहीं हुआ है जब तक मेरे को जरूरत ना पड़े. मसान बारे उघडू का खिडकी? नको. सनरूफ उघडू. सनरूफ नको. उघडेगा, पाऊस अंदर आया. अवकाळी पाऊस. बिन मौसम
बिन मौसम बरसात. मौसम नसताना आयटम नसतात, बायको नसताना आयटम. आता आलोय फायनली, पण मी सोबत आहे ना पाणी आणि वे प्रोटीन दोन्ही घेऊन आलोय. अच्छा दुसरी ही मेंबर आहे. इकडे बघ. दिसते का? दिसली का नाही दिसली? काय करतोय? व्लॉग. मग 10 टाकलेत मी. आम्ही जड आहे. प्रमोशन करतोय का त्याचं बोल्ड नाही घुमाव. घुमाव. लिंक इन बायो. ती कुल्फी भेटायची माहिती म्हणजे भेटते स्टँडवर. भेटते टीटी आपल्या स्कूलच्या इकडे हा, आहे. तो- तो मावा- बालाजी, मावा कुल्फी. आठवते टेस्ट आठवते. यस मी खातो रेग्युलरली. ज्यादा होगा ज्यादा तुम लोग चिकन खाने वाले हो क्या? अरे भाई इधर तेरे समोर. तो काहीतरी चूक शोधेल. ह्याचा रिव्ह्यू महत्वाचा आहे. हा पण तो काहीतरी चूक शोधेल. एवढे चालू आहे पंखा. अपना सिग्नेचर दो ना चिकन. हे अपना वाला ये नॅक्ट्रो जो कॉफी लेते थे आपण. अरे ये मलाई कुल्फी. भारी. ग्रेव्ही बढ़िया जरा. सिद्धेशला टेस्ट बाय. करू. कैसा है? मस्त आहे. कुठला चॉकलेट फ्लेवर आहे का? नहीं मलाई कुल्फी. मेरे को इसमें केसर की हाँ, खुशबू आ रही है. लेके आओ अगर तुला काय उरेल यार सगळ्यांना टेस्ट करावलं. भाई जबरदस्त मी 80 ग्राम ए 80 ग्राम पिऊन आलोय तसा. यश कैसा आहे टेस्ट? कुल्फी बनवू शकतो आपण. 100%. आणि हे दुधात पहिलो तर बादशाह direct. सेम तशीच लागेल हे ना. पाणी बी टाक. ये पानी में भाई मजा आ गया. प्रोटीन ये अपन ने मंगा लिया भाई. आपल्या गोष्टी माहिती बट स्टेल काय आता बोलणार मेरे को बहुत कुछ पता है बट घरच्यांना आहे का? बुफे पण आहे आणि डायनर पण आहे दोन्ही. असं तुम्ही बघितलं मित्रांनो की आम्ही सेकंड टाइम पण खायला गेलो कुठेतरी, कारण फर्स्ट टाइम मध्ये ना पोट नाही भरलं. फक्त हिला आवडली ती बिर्याणी. बाकी आम्हाला तिघांना एकदम, मला असं वाटतं धीराला पण आवडली, कारण की मी खातो. पण आम्हाला दोघांना नाही आवडली. म्हणजे मे बी मला असं वाटलं की त्यात काय तेल तूप टाकलं असेल ते चांगल्या क्वालिटीचं होतं. म्हणजे क्वालिटी चांगली होती पण टेस्ट नव्हती. म्हणजे मला तहान लागली असेल आणि हाच हॉटेल असेल तर इथे येऊन मी पाणी पिन फक्त, जेवणार नाही कधी. म्हणून आम्ही फट्टूसला गेलो आणि प्लॅटर खाल्ला जो मी तुम्हाला दाखवला. आपका रिव्ह्यू क्या है? भाई बहुत बढ़िया. छोड़ देना चाहिए उस होटल को ही बंद करा दो. तरी तुझा रिव्ह्यू काय आहे? मला त्याला दिसते. आवडली, मला बिर्याणी मध्ये थोडं केवड्याचं एसेन्स आवडतो, सो ते असं दिसत नाही तो छान. उकडा आहे. केवडा आवडतो मला. तुझा रिव्ह्यू काय आहे? मला आवडली, पण कसं मी आधी खूप वेळा खाल्लेली आहे. मी गोव्याला जेव्हा होतो तेव्हा यांचीच खायचो आणि एकदा कोल्हापूरला पण खाल्लेली आहे. पण आता तुम्हाला नाही आवडली ते तुमचा Personal पर्सनल लॉस नाही, ते तुमचं टेस्ट बड्स वेगळे असते. मला असं वाटतं आमचे टेस्ट बर्ड्स आहेत आणि यांचं 12 गावचं पाणी पिऊन यांचं सगळं सत्यानाश झालाय. बाकी काय नाही. झोपलो काल येऊन, त्यामुळे एंड नाही केला, बट आता एंड करतोय. चांगला गेला कालचा दिवस. वर्कआउटसुद्धा झाला. भले बाहेरचा खाल्लं पण मला माहिती आहे 100% कॅलरीज लिमिटमध्येच आहेत. नो डाऊट अबाउट इट. तुम्ही बघितलंच की फास्टिंगनी डाएट मॅनेज करताना किती हेल्प होते जेव्हा बाहेरचं खातो. सो तुम्हाला पण मी सजेस्ट करेन, जर तुम्हाला चालते फास्टिंग, जर तुम्हाला ॲसिडिटी वगैरे नाही होत, कारण बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते फास्टिंगमुळे. जर तुम्हाला सुद्धा नाही होत तर मग तुम्ही सुद्धा फास्टिंग करू शकता. आता मी व्लॉग एंड करतो. दुसरा व्लॉग फ्रेश होऊन चालू करायचा, बट सध्या हा व्लॉग मी एंड करतो. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय. आणि हा आवडला असेल तर लाईक नक्कीच करा.